रामकृष्ण हरी माऊली. आज 4 ते 5 दिवसातून मी आमच्या शेतात आले आणि आज मम्मी पण आले, पप्पा पण आहेत. आणि आता बघू पेरू केवढा झालाय. आणि गवत काढायसाठी खुरप घेतलंय बघा. गवत तर जास्त झालं होतं आणि बाया लावून पेरूमधलं गवत पण पप्पांनी काढून घेतलं होतं. आता थोडंसं राहिलंय, तेच काढायला आलोय आम्ही आता. आणि पेरूमध्ये आलोय आम्ही. ज्या अगोदर लाईनी काढल्या होत्या गवताच्या, त्यात बघा डबल गवत एवढं झालंय. आणि हेच काढायचं आहे आता. आणि मी म्हटलं होतं आमच्या पेरूच्या बागेमध्ये वांग्याची रोपं आली होती. छोटी होती रोपं, आता मोठी झालीत बघा. इकडच्या साईडला पण आहेत. अगोदर इथं वांग्याची रोपं होती, त्याचं बी पडलेलं, त्याचीच रोपं आता ही उगवली. ते इकडं आई आहे बघा, चालली गवत काढायला. ती पण खुरपं घेऊन आली. आणि असं हे आम्ही गवत काढायला चालू केलं होतं बघा. आणि हे काढलेलं गवत शेळ्यांना पण घेऊन जायचं, जास्त गवत निघतंय. ही माठाची भाजी आहे बघा. आम्ही गवत काढताना ठेवली होती घरी घेऊन जायला, आणि परत ती पप्पानं काही घरी आणलीच नाही. आणि त्याला बघा किती फुलं आलेत. आता भाजी मोठी झाली जास्त. आणि ही सगळी भाजी मी आता घरी घेऊन जायला काढली होती बघा. गवत काढताना ही मी भाजी काढून ठेवली आहे. आणि पप्पानी शेळ्या सोडल्या होत्या बघा मोकळ्या रानात. मोकळ्या सोडल्या त्या, गवत खायला लागली त्या आमच्या शेळ्या. म्हणजे जास्त नंतर त्यांना गवत नेऊन टाकावं लागत नाही. आणि त्यांची भांडणं चालू आहे ती बघा. आणि इकडं मम्मी पप्पाचं गवत काढायला चालू आहे. दोघं आहेत तिकडं गवत काढतात बघा, आणि इकडं मी गवत काढते. आणि मी कोथिंबीर लावली होती बघा, ती एवढी झाली होती. मी आणि पप्पानी लावली होती. गवत काढतानाच आम्ही इथं धन टाकलं होतं, आणि किती छान उगवून आले बघा. ड्रिपचं पाणी चालू असतंय त्याच्यामुळं कोथिंबीर छान हिरवी आली. 2 ते 3 लाईनींना आम्ही धन टाकलेलं थोडं थोडं. आणि बघा इथं उगवून आलंय, आणि इकडं पण आहे अजून. हे तर किती मोठं झालंय बघा. इकडं मम्मी पप्पा आहेत, गवत काढतात. गवत काढायचं बास केलंय आम्ही. ऊन पण पडलंय आता भरपूर. आणि आता गुरांना पाणी पाजून घरी जाणार आहे. मोठी झालेली थोडीशी कोथिंबीर आहे बघा, घरी घेऊन चालली आहे मी. उपसून घेतली एवढी. किती हिरवी आहे बघा. आणि वास देखील कोथिंबीरीचा खूप छान येतोय. एकदम देशी कोथिंबीर आहे. आणि मम्मी पप्पाची गवत घेऊन घरी जायची तयारी चालू आहे बघा. गुरांच्या गोठ्यामध्ये गवत घेऊन चाललोय शेळ्यांना टाकायला. आणि गवत काढायचं पण बास केलं होतं. आता घरी जायचं आहे. पप्पा गवत घेऊन पुढे गेलेत बघा. माझी मम्मी आहे तिथं. आणि इथं शेळ्यांना गवत खाण्यासाठी बांधलं होतं. आता शेळ्या पण गोठ्यात घेऊन चाललोय. ऊन भरपूर पडलंय. पप्पा आहेत बघा, शेळ्यांना सोडायला लागलेत. तर नारळाच्या झाडाला 3 नारळ लागलं होतं बघा. आणि ह्यातलं पाणी काढून प्यायचं आहे मला. ह्यातलं 2 नारळ आता काढून घरी घेऊन जाणार आहे मी. पप्पानी मोटर चालू केली होती बघा. छान थंडगार पाणी चालू होतं. आणि गवत काढून येऊन इथं छान हात धुतला. पाणी खेळायला छान वाटतंय. एकदम थंड पाणी आहे. आणि नारळ काढायला लागले होते बघा मी. मोठे नारळ आहेत, हातातच बसत नाहीत.
गोल गोल नारळ फिरवून त्याला पिळा देऊन मी असा नारळ काढून घेतला होता आणि नारळ घेऊन आता आम्ही घरी चाललो आहे. बघा असं तोडून घेतलं आहे नारळ आणि ह्या नारळामध्ये आता खोबरं पण तयार झालं आहे आणि पाणी पण गोड लागतं.